नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मी श्रद्धा वंजारी म्हणजेच युअर क्रिएटिव्ह गाईड श्रद्धा. तर मंडळी, मी या चॅनलवर बेसिक टू ॲडव्हान्स बेकिंग, त्याचबरोबर ट्रेंडिंग आणि प्रोफेशनल कुकिंग असे बरेच व्हिडिओज घेऊन येत असते दर मंगळवारी आणि शुक्रवारी. त्यामुळे जर तुम्हाला परफेक्ट होम बेकर बनायचं आहे किंवा स्वतःचा छोटासा फूड बिझनेस सुरू करायचा आहे तर मग लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे म्हणजे घंटीचं चिन्ह ते क्लिक करून ऑलवर सिलेक्ट करून ठेवा. म्हणजे माझा नवीन व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन लगेचच तुमच्या मोबाईलवर येईल. चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवतोय अतिशय मस्त फ्लेवरचा केक, तो म्हणजे रोज गुलकंद आईस्क्रीम केक. सगळ्यांनाच माहिती आहे की गुलकंद आईस्क्रीम किती टेस्टी लागतं आणि जर ते आईस्क्रीम केकमध्ये यूज केलं गेलं तर वाव, इतकं कमाल लागतं ना हे की काय बोलायलाच नको. तर या व्हिडिओमध्ये मी आधी तुम्हाला गुलकंद आईस्क्रीम बनवायला शिकवेन आणि मग त्यापासून केक कसा बनवायचा ते पण आपण बघूयात. तर हे आईस्क्रीम आपण एवढ्या प्रोफेशनली बनवतोय ना की तुम्हाला जर फक्त आईस्क्रीमचाच बिझनेस करायचा असेल तरी सुद्धा तुम्ही ही रेसिपी अगदी डोळे झाकून वापरू शकता. मेन म्हणजे हे आईस्क्रीम पटकन मेल्ट सुद्धा होत नाही. चला तर मग करूयात ना सुरुवात. तर कोणतंही आईस्क्रीम बनवताना सगळ्यात आधी आपल्याला व्हाईट बेस बनवायचा असतो, म्हणजेच व्हाईट आईस्क्रीम बेस. तर तो कसा बनवायचा हे अगदी डिटेलमध्ये मी माझ्या एपिसोड 1मध्ये दाखवलं आहे, पण तरीसुद्धा इथे शॉर्टमध्ये सांगते. तर एका ओल्या करून घेतलेल्या पातेल्यामध्ये आपण घेत आहोत 1 कप दूध. माझा कप आहे 250 mlचा. तर फुल फॅट किंवा फुल क्रीम दूध आपल्याला इथे घ्यायचं आहे, कच्चं म्हशीचं दूध. त्यामध्ये पाव कप मिल्क पावडर, 1 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर आणि 2 ते 3 टेबलस्पून साखर ॲड करून आपल्याला हे छान मिक्स करायचं आहे. हवं तर तुम्ही हँडविस्कच्या साह्याने हे छान विरघळवून घेऊ शकता. सगळं यातल्या गाठी गुठळ्या सगळ्या मोडून घ्यायच्या आहेत आपल्याला आणि असं छान मिश्रण हे बनवायचं आहे. तर हे मिश्रण आपल्याला लगेचच गॅसवरती शिजवायला ठेवायचं आहे. कमीत कमी फ्लेमवरती साधारणपणे 5 ते 6 मिनिटांमध्ये हे मिश्रण छान घट्ट होतं, दाटसरपणा येतो त्याला. तर हे मिश्रण छान घट्ट होत नाही ना तोपर्यंत तुम्हाला हे असं तळापासून हलवत हलवत छान मिक्स करायचं आहे. तळापासून यासाठी हलवायचं कारण यामध्ये मिल्क पावडर आहे, कॉर्नफ्लॉवर आहे आणि ते सगळं खाली करपू शकतं यासाठी. तर बघा, आता 5 ते 6 मिनिटांनंतर अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी तयार झाली आहे आणि स्पॅच्युलावरती असा थर जमा झालेला आहे त्या मिश्रणाचा. सो येस, आता गॅस बंद करायचा आणि लगेचच त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे लिक्विड ग्लुकोज. तर हे ना एक प्रकारे स्टॅबिलायझरचं काम करतं. आपलं जे आईस्क्रीम आहे ते लवकर वितळू देत नाही. तर हे फार चिकट असतं, त्यामुळे आपला हात आणि टेबलस्पून दोन्ही पण गोष्टी ओल्या करायच्यात पाण्याने आणि त्यानंतर 1 टेबलस्पून एवढं लिक्विड ग्लुकोज यामध्ये अशा पद्धतीने आपल्याला ॲड करायचं आहे. तर गॅस जरी बंद असला तरी दुधाचं मिश्रण अजूनही गरम आहे, त्यामुळे हे लिक्विड ग्लुकोज यामध्ये अगदी सहजपणे विरघळतं. तर येस, अशा पद्धतीने आपलं हे मिश्रण तयार झालं आहे. तर हे थंड करून घ्यायचं आहे आपल्याला रूम टेम्परेचरवरतीच. पण हे थंड होत असताना अधूनमधून हलवत राहा, नाहीतर मग त्याच्यावरती साय जमा होऊ शकते आणि मग ती नंतर मिक्स करणं जरा कठीण जातं. तर पूर्णपणे थंड झालं हे मिश्रण की लगेचच यामध्ये आपण पाव कप एवढं कंडेन्स्ड मिल्क ॲड करतोय. कुठल्याही ब्रँडचं कंडेन्स्ड मिल्क तुम्ही इथे यूज करू शकता. तर हे छान मिक्स करा आणि मग थोडा वेळ साईडला ठेवा. तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करूयात. तर एका बाउलमध्ये आपण घेत आहोत व्हीप क्रीम. तर ही व्हीप क्रीम तीच आहे जी आपण केकसाठी यूज करतो, आईस केकसाठी. तर ही क्रीम थंड असावी आणि लिक्विड कंडिशनमध्ये असावी, तरच ती छान फुलते आणि मस्त बीट करता येते. तर मंडळी, आता ही क्रीम आपल्याला सॉफ्ट पिक्स येईपर्यंत छान फेटून घ्यायची आहे. तर ज्याप्रमाणे आपण आईस केकसाठी क्रीम फेटतो ना तशी नाही फेटायची, त्यापेक्षा थोडीशी पातळ कन्सिस्टन्सी याची असावी. तर बघू शकताय अशा पद्धतीने सॉफ्ट पिक्स त्याला यायला लागलेली आहेत. म्हणजे पुढची जी टोकं आहेत क्रीमची ती अतिशय सॉफ्ट आहेत, म्हणजेच ती खालच्या बाजूने लवतायत किंवा झुकतायत. ओके. तर आता जे आपण मिल्क मिक्सर तयार केलं होतं ना ते सगळं आपण गाळून यामध्ये ॲड करतोय. गाळून यासाठी ॲड करायचं कारण यामध्ये जर एखादी गुठळी वगैरे राहिलेली असेल तर ती पण निघून जावी. तर सुरुवातीला ही क्रीम आणि दुधाचं मिश्रण अशा प्रकारे स्पॅच्युलाच्या साह्याने छान मिक्स करायचं आहे. पण त्यानंतर मात्र कंपल्सरी इलेक्ट्रिक बिटरनेस तुम्हाला हे मिश्रण 15 ते 20 सेकंदासाठी छान बीट करायचं आहे. तर इलेक्ट्रिक बिटरने बीट केल्यामुळे ना क्रीम आणि दूध कुठेही वेगळं वेगळं वाटत नाही, ते एकत्र छानपैकी ब्लेंड होतं. ठीक आहे. सो येस, अशा पद्धतीने आपला हा 1 लिटरचा आईस्क्रीम बेस तयार झाला आहे. ठीक आहे. तर आता तयार केलेला हा बेस आपण थोडा वेळ फ्रीजमध्ये झाकून ठेवूयात. म्हणजे डीप फ्रीजरला नाही तर फ्रीजच्या नॉर्मल कुठल्याही कप्प्यामध्ये ठेवायचं आहे झाकून. आणि पुढची प्रोसेस, तर आजचा केक मी बनवते 5 इंचाच्या गोल आकाराच्या टीनमध्ये. सो त्याला मी तेलाने ग्रीस केलं आहे आणि आतमध्ये बटर पेपर पण ठेवून दिलं आहे. तर आता आपण बनवतोय बॅटर. सो त्यासाठी मी पाऊण कप एवढं व्हॅनिला प्रीमिक्स घेतलं आहे. वजनी प्रमाण बघितलं तर हे 130 ग्रॅम एवढं आहे.
माझा कप आहे 250 ml चा. ओके. सो यामध्ये मी 1 टेबलस्पून एवढं तेल ॲड केलं आहे, खाण्याचं तेल. सो यासोबतच आपल्याला ॲड करायचा आहे थोडासा रोज इसेन्स, कारण हा रोज गुलकंद फ्लेवरचा केक आहे. तर आता हळूहळू पाणी ॲड करत याचं छान स्मूथ बॅटर बनवायचं आहे आपल्याला. सो बघू शकता अशा पद्धतीने रिबन कन्सिस्टन्सी याची तयार झालेली आहे. सो हे बॅटर मी तयार केलेल्या 5 इंचच्या टीनमध्ये पोर करते. तर हे सगळं बॅटर याच्यामध्ये ओतलं की आपल्याला हा टीन छान टॅप करायचा आहे. टॅपिंग केल्यामुळे यातली सगळी एअर बाहेर पडते आणि आपला केक एकदम छान जाळीदार व्हायला मदत होते. सो मस्तपैकी टॅपिंग करा. ठीक आहे. टॅपिंग करताना असा खाली एखादा रुमाल किंवा टॉवेल वगैरे ठेवा, जेणेकरून टीनला खालून तडे जाणार नाहीत, चिरा पडणार नाहीत. तर चला आता नेहमीप्रमाणेच हा केक मी गॅसवरती पातेल्यामध्ये बेक करते. सो पातेलं मी आधी 5 ते 6 मिनटासाठी मीडियम फ्लेमवरती प्रीहीट केलेलं होतं आणि आता हा केक आपल्याला साधारणपणे 25 ते 30 मिनटासाठी कमीत कमी फ्लेमवरती मस्त बेक करून घ्यायचा आहे. सो बघा 25 मिनटानंतर मी चेक करते, मस्त केक बेक झाला आहे. तर आता हा आपल्याला डिमोल्ड करायचा आहे, पण त्याआधी तो रूम टेम्परेचरवरती येऊ द्या, मस्त थंड होऊ द्या आणि मगच टीनमधून बाहेर काढा. तर बघा सुरीच्या साह्याने अशा पद्धतीने सगळ्या बाजूने तो सैल करा आणि मग अशा प्रकारे तो इझिली बाहेर निघतो. येस, अगदी मस्त बेक झालेला आहे. सो चला आता या केकची जी वरची लेयर आहे किंवा एक्स्ट्रा फुगलेला जो भाग आहे तो आपल्याला कट करून टाकायचा आहे, कारण आईस्क्रीम केकमध्ये याची टेस्ट अजिबात चांगली लागत नाही. सो मी तो भाग काढून टाकला आणि जो उरलेला केक स्पॉन्ज आहे त्याच्या 2 समान लेयर्स करते. तर येस, दोऱ्याच्या साह्याने मी या लेयर्स कट करते. यामुळे अतिशय सोप्या पद्धतीने आणि प्लेन सुपेरियर अशा लेयर्स तयार होतात. तर आता या आपण थोडा वेळ साईडला ठेवूयात आणि आता आईस्क्रीम बनवायला घेऊयात. तर मगाशी जो आपण आईस्क्रीमचा बेस बनवला होता ना 1 लिटरचा, त्यातला एक्झॅक्टली निम्मा बेस मी या बाउलमध्ये घेतला आहे. म्हणजे आता हा अर्धा लिटर बेस आहे, कारण आज आपण अर्धा लिटर आईस्क्रीमचाच केक बनवतोय. तर चला आता आपण फ्लेवरिंग करून घेऊयात. तर एका बाउलमध्ये मी घेत आहे 2 टेबलस्पून एवढं रोज सिरप. कुठल्याही ब्रँडचं रोज सिरप तुम्ही इथे यूज करू शकता. तर बघा मोजून 2 टेबलस्पून एवढंच रोज सिरप आपण इथे घेतलंय आणि एवढं सफिशियंट आहे अर्धा लिटर आईस्क्रीमसाठी. तर आता यामध्ये मी ॲड करत आहे 2 टेबलस्पून एवढा गुलकंद. तर गुलकंद पण तुम्ही कोणताही घेऊ शकता, होममेड घ्या, विकतचा घ्या, कुठल्याही ब्रँडचा घ्या. तर आता या दोन्ही गोष्टी ना आपल्याला मस्त एकत्र एकजीव करायच्या आहेत अशा पद्धतीने. कारण काय होतं, जर तुम्ही डायरेक्टली हे असंच आईस्क्रीममध्ये ॲड केलं तर गुलकंदामध्ये जे काही मोठे मोठे कण असतात किंवा गुठळ्या वगैरे असतात त्या छान मर्ज होत नाहीत, ब्लेंड होत नाहीत आईस्क्रीममध्ये, त्या तशाच राहतात. त्यामुळे आधी रोज सिरप आणि गुलकंद चांगलं फेटून घ्या मस्तपैकी, त्यातल्या गुठळ्या वगैरे सगळ्या मोडून घ्या आणि मग हे मिश्रण या आईस्क्रीमच्या बेसमध्ये ॲड करा. तर मी ॲड केलेलं आहे आणि आता मी याच्यामध्ये ॲड करत आहे लिक्विड रेड फूड कलर. तर सुरुवातीला स्पॅच्युलाने हे जस्ट मिक्स करून घ्या आणि त्यानंतर मात्र कंपल्सरी इलेक्ट्रिक बीटरने आपल्याला हे जे मिश्रण आहे ते साधारणपणे 25 ते 30 सेकंदासाठी छान फेटून घ्यायचं आहे कमी स्पीडवरती, कारण याच्यामुळे ना एकदम मस्त स्मूथ आणि क्रीमी असं आईस्क्रीम तयार होतं. तर कलर टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण जर तुम्ही सेलिंगसाठी हा केक बनवत असाल तर मात्र कलर नक्की ॲड करा, कारण त्याच्याशिवाय त्या आईस्क्रीमला लुक छान येत नाही. ओके. सो बघू शकता अशा पद्धतीने मस्त घट्टसर अशी याची कन्सिस्टन्सी आहे आणि हे असं अतिशय टेस्टी अर्धा लिटर रोज गुलकंद आईस्क्रीम तयार झाले. तर आपण हे थोडा वेळ साईडला ठेवूयात आणि आता पुढची प्रोसेस. तर ज्या टीनमध्ये आपण केक बेक केला होता त्याच रेग्युलर 5 इंचाच्या साध्या टीनमध्ये आपण हा केक सेट करतोय, पण त्यासाठी आपल्याला क्लीन रॅप लागतो. ओके. तर याला ना क्लिंज रॅप किंवा क्लिंग रॅपसुद्धा म्हणतात, पण मी ज्या ब्रँडचा यूज करते त्याच्यावरती क्लीन रॅप असाच शब्द आहे. सो तुम्ही काहीही म्हणावं याला, पण याचा वापर मात्र नक्की करा. शेवटी म्हणतात ना नावात काय कारण बाजारामध्ये गेल्यावरती क्लिंज फिल्म मागितल्यावर पण हेच मिळतं, क्लिंग फिल्म मागितलं तरी हेच मिळणार आहे, क्लिंग रॅप मागितलं तरी हेच मिळणार आहे, क्लीन रॅप म्हटलं तरी हेच मिळणार आहे. सो काहीही म्हणा, फक्त वापर मात्र नक्की करा. तर आता ही आहे OHP शीट. तर याचा पण आपण यूज करतोय. याच्यामुळे केकला फिनिशिंग चांगलं येतं आणि केकची हाईटसुद्धा आपल्याला वाढवता येते. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ही OHP शीटसुद्धा तुम्हाला अशा पद्धतीने टीनच्या आतमध्ये ठेवायची आहे. आणि जर तुम्ही नोटीस केलं असेल तर हा जो क्लीन रॅप आहे तो मी टीनच्या उजवीकडे आणि डावीकडे दोन्ही बाजूला थोडा थोडा एक्स्ट्रा कट केलेला आहे. ठीक आहे. तर हे का करायचं ते पुढे कळेलच तुम्हाला. तर चला आता आपण लेअरिंग करून घेऊयात.
तर या टीनच्या आतमध्ये सगळ्यात आधी आपण प्लेस करतोय केकची सगळ्यात खालची लेअर. ठीक आहे. सो बघू शकता अशा पद्धतीने एकदम छान व्यवस्थित ती बसते, कारण याच टीनमध्ये आपण ती बेक केलेली होती. सो त्याच मापाची आहे, त्यामुळे अगदी इझिली व्यवस्थित ती याच्यामध्ये फिट होते. तर आता याच्यावरती आपण पोर करतोय गुलकंद आईस्क्रीम. ठीक आहे. तर मंडळी, आईस्क्रीम केकमध्ये आईस्क्रीम हे कधीही सेट न करता वापरायचं असतं. म्हणजे आईस्क्रीमचा बेस बनवला, त्याला फ्लेवरिंग वगैरे केलं की मग ते जे पातळ आईस्क्रीम असतं ना, ते लगेचच आपल्याला या केकमध्ये वापरायचं आहे आणि मग आपण केक सेट करतो डीप फ्रीजरमध्ये. ओके. सो ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. तर आता हा टीन व्यवस्थित टॅप केला आहे मी आणि आता हा जो केक आहे किंवा जो टीन आहे तो आपल्याला अर्धा ते पाऊण तासासाठी फ्रीजमध्ये म्हणजे डीप फ्रीजरमध्ये छान सेट करून घ्यायचा आहे. जर तुम्ही असं नाही केलं आणि याच्यावरती लगेचच केकची दुसरी लेअर ठेवली तर मग आईस्क्रीमचा शेप आतमधून पूर्णपणे बिघडतो आणि बाहेरून एकदम छान सुपेरियर आपण जे म्हणतो ना की लेयर्स दिसत आहेत, म्हणजे बाहेरून सुद्धा आईस्क्रीम, मग स्पॉन्ज, मग पुन्हा आईस्क्रीम, मग स्पॉन्ज. सो ते अजिबात दिसत नाही. तर इथे मी ना अगदीच घाई केलेली आहे, म्हणजे सेट वगैरे काही केलं नाही आईस्क्रीम, लगेचच दुसरी लेअर ठेवली आणि लगेचच त्याच्यावरती उरलेलं सगळं आईस्क्रीम पोर केलं. हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी केलं आहे, जेणेकरून तुम्हाला कळावं की कसा गोंधळ होतो पुढे जाऊन. ते तुम्ही बघा. तर ते बघूयाच आपण पुढे, पण तोपर्यंत पुढची प्रोसेस मी सांगते काय करायचं असतं. तर आता हा जो क्लीन रॅप आपण दोन्हीकडे एक्स्ट्रा सोडलेला होता ना, त्याचा वापर आपण करणार आहोत या केकला एअर टाईट करण्यासाठी. कारण जर तुम्ही तसाच ओपनच तो डीप फ्रीजरमध्ये ठेवलात आणि घरातल्या फ्रीजमध्ये ठेवलात तर वेगवेगळे वास आणि फ्रीजमध्ये सुद्धा विशिष्ट एअर कंटिन्यू सर्क्युलेट होत असते, तर त्याचा पण वास आपल्या केकला लागू शकतो आणि केक खराब लागायला लागतो. त्यामुळे हे असं एअर टाईट करायचं, त्यासाठीच आपण हा एक्स्ट्रा क्लीन रॅप तिथे सुरुवातीला सोडला होता. तर बघा, आता हा केक आपण रात्रभर किंवा 8 ते 10 तासांसाठी डीप फ्रीजरमध्ये फुल टेम्परेचरवरती मस्त सेट करून घेणार आहोत. तर बघू शकताय दुसऱ्या दिवशी मी हा ओपन करते आणि मस्त सेट झालेला आहे हा केक आणि क्लीन रॅप यूज केल्यामुळे बघू शकता काय मस्त तो डिमोल्डसुद्धा झाला आहे, लगेचच बाहेर आला की नाही टीनच्या. तर आता आपण ही जी OHP शीट आहे ती काढून बघूयात आणि येस, इथे बघू शकताय तुम्ही थोडंसं फिनिशिंग जरा गंडलं आहे का. तर हे कशामुळे झालं आहे माहिती आहे का, आपण घाई केली ना खूप. आपण जे पहिल्यांदा आईस्क्रीम पोअर केलं होतं पहिल्या लेअरमध्ये, तर ते डीप फ्रीजरमध्ये अर्धा ते पाऊण तास तरी सेट करायला पाहिजे होतं, पण आपण सेट नाही केलं. त्याच्यावरती लगेच दुसरी केकची लेअर ठेवली आणि तिथेच सगळा गोंधळ व्हायला सुरुवात झाली. तर आपण अति घाई करतो, आपल्याला असं वाटतं की केक पटकन तयार होतोय, पण तसं नाही आहे. अति घाई केल्यामुळे ना आपल्या केकचं टेक्स्चर पूर्णपणे आपणच आपल्या हाताने बिघडवतो. तर माझे आधीचे केक तुम्ही बघा, आधीचे सगळे केक एकदम छान सुपेरियर आहेत, कारण ते व्यवस्थित सावकाशपणे सांगितलेल्या टिप्सप्रमाणे मी बनवलेले आहेत. त्यामुळे जर तुम्ही पण ही चूक केली तर तुमच्या पण केकचं टेक्स्चर पूर्णपणे बिघडू शकतं, हे लक्षात घेतलं पाहिजे. तर आता काही नाही, त्या केकला थोडंसं ठीक करण्यासाठी मी स्क्रॅपरचा यूज केला. स्क्रॅपरच्या सहाय्याने जस्ट थोडंसं फिनिशिंग देण्याचा प्रयत्न केलेला आहे केकला आणि त्यानंतर तुम्हाला हव्या त्या पद्धतीने तुम्ही केक डेकोरेट करू शकता. तर माझ्याकडे काही फ्रेश रोज पेटल्स होते, तर त्याने मी डेकोरेशन करते. थोडंसं गोल्डन डस्ट आहे, सो त्याने सुद्धा केकचा लुक थोडासा एनहान्स करण्याचा मी प्रयत्न करते आणि आतमधून मात्र केक कमालच आहे. म्हणजे टेक्स्चर, केकची कटिंग आणि हा जो पीस आहे त्याच्यामध्ये बघू शकता लेअरिंग तुम्ही, केक आणि स्पॉन्ज काय परफेक्ट दिसत आहेत. ठीक आहे. सो केक खरंच कमाल झाला आहे. फक्त एक अतिघाई जर तुम्ही टाळली तर बाहेरून सुद्धा हा केक एकदम प्रो दिसेल, एकदम क्लासी दिसेल. तर मंडळी, हा अर्धा लिटर रोज गुलकंद आईस्क्रीम केक आहे आणि हा जर तुम्हाला विकायचा असेल तर मला असं वाटतं तुम्ही 500 ते 600 रुपयांपासून पुढे कितीही किमतीला विकू शकता. किंवा जर तुमच्याकडे एवढे पैसे कस्टमर देत नसतील तर तुम्ही तुमच्या एरियानुसार किंमत कमी जास्त पण करू शकता, काहीच हरकत नाही आहे. तर मंडळी, हा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटेनच मी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय. स्टे हॅपी.